हॅलो स्टुडंट्स, आज आपण मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट्सवरील प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. पहिल्यांदा आपण प्रॉब्लेम समजावून घेऊ, त्यानंतर तो सॉल्व्ह करू. राम अँड श्याम आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 3:2. राम आणि श्याम हे भागीदार त्यांच्या व्यवसायातील नफा आणि तोटा 3:2 मध्ये वाटून घेतात. समजा 5 रुपये प्रॉफिट झाला तर रामला 3 रुपये आणि श्यामला 2 रुपये मिळतील. On 1st April 2019, the capital balance are Ram rupees 1 lakh and Sham rupees 50,000. Their drawings are rupees 20,000 and 12,000 respectively. राम यांचे कॅपिटल रुपीज 1 लाख आहे आणि त्यांचे ड्रॉइंग्स रुपीज 20,000 आहेत. श्याम यांचे रुपीज 50,000 कॅपिटल आणि रुपीज 12,000 ड्रॉइंग्स आहेत. ॲज पर द ॲग्रीमेंट, पार्टनर्स आर अलाउड 10% interest on capital and interest on drawings is to be charged at 12% per annum. Agreement नुसार पार्टनर्सना 10% इंटरेस्ट ऑन कॅपिटल द्यायचा आहे तर 12% इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स द्यायचा आहे. राम गेट सॅलरी ऑफ रुपीज 3,000 per month and Sham entitled to get commission at a rate 3% on net sales which is rupees 6 lakh. रामला दर महिन्याला 3,000 रुपये सॅलरी आणि श्यामला नेट सेल्सच्या 3% कमिशन द्यायचं आहे. द फर्म्स प्रॉफिट इज रुपीज 1,20,000. फर्मला 1,20,000 रुपयांचा प्रॉफिट झाला आहे. प्रिपेअर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. या माहितीवरून आपल्याला पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट तयार करायचं आहे. फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार. आपण पहिल्यांदा फिक्स्ड कॅपिटल मेथडनुसार प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये आपण 2 अकाउंट्स तयार करतो. पहिलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि दुसरे पार्टनर्स करंट अकाउंट. या मेथडनुसार पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये कॅपिटलशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केल्या जातात. सुरुवातीला आपण ओपनिंग बॅलन्स ब्रॉट डाऊन करून घेतो आणि या इयरमध्ये जर काही कॅपिटलमध्ये ॲडिशन्स असतील किंवा जर काही कॅपिटल विड्रॉन केले असेल तर त्याची एंट्री या अकाउंटमध्ये आपण करतो. इतर ट्रान्झॅक्शन्स जे पार्टनरशी रिलेटेड आहेत, उदाहरणार्थ इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, सॅलरी टू पार्टनर्स एक्सेट्रा, यांचं रेकॉर्डिंग आपण पार्टनर्स करंट अकाउंटला करतो. सुरुवातीला आपण अकाउंट तयार करून घेऊ. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, डेबिट साइड, क्रेडिट साइड, कॉलम्स आपण केलेले आहेत. पर्टिक्युलर्स राम रुपीज, श्याम रुपीज, पर्टिक्युलर्स राम रुपीज, श्याम रुपीज. दुसरा अकाउंट आहे पार्टनर्स करंट अकाउंट. डेबिट साइड, क्रेडिट साइड, कॉलम्स आहेत. पर्टिक्युलर्स राम रुपीज, श्याम रुपीज, पर्टिक्युलर्स राम रुपीज, श्याम रुपीज. प्रॉब्लेम वाचून त्या पद्धतीने आपण एंट्रीज करूया. राम अँड श्याम आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 3:2. रेशो इज 3:2. ऑन 1st April 2019, capital balances are Ram rupees 1 lakh and Sham rupees 50,000. This is opening capital balance, so transfer to partners capital account on credit side. Buy balance brought down rupees 1 lakh and rupees 50,000. Their drawings are rupees 20,000 and rupees 12,000 respectively. Partners current accountच्या डेबिट साइडला 2 drawings account rupees 20,000 and rupees 12,000. As per the agreement, partners are allowed 10% interest on capital. पार्टनर्सच्या ॲग्रीमेंटनुसार 10% इंटरेस्ट ऑन कॅपिटल द्यायचं आहे. म्हणून त्यासाठी आपण वर्किंग नोट नंबर 1 तयार करू. कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल. राम आणि श्याम यांचा कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स इथे विचारात घेतला जाईल. म्हणून राम इज इक्वल टू 1 lakh मल्टिप्लाइड बाय 10/100 इज इक्वल टू 10,000 अँड श्याम इज इक्वल टू 50,000 मल्टिप्लाइड बाय 10/100 इज इक्वल टू रुपीज 5,000. रामच्या कॅपिटलचा इंटरेस्ट 10,000
तर श्यामच्या कॅपिटलचं इंटरेस्ट 5,000 रुपये आलेला आहे. These amounts are recorded to partners current account on credit side by interest on capital account rupees 10,000 and rupees 5,000. Next, interest on drawings is to be charged at 12% per annum. ड्रॉइंग्स वरती 12% व्याज पार्टनर्सनी द्यायचं आहे. यासाठी वर्किंग नोट तयार करू. वर्किंग नोट नंबर 2, कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. या ठिकाणी ड्रॉइंग्स कधी केले त्याची डेट दिलेली नाही, म्हणून या ठिकाणी फक्त 6 मंथचं इंटरेस्ट चार्ज केलं जाईल. ज्यावेळी डेट दिलेली असते त्यावेळी त्या तारखेनुसार आपण इंटरेस्ट काढू शकतो, पण ज्यावेळी डेट दिलेली नसेल त्यावेळी मात्र फक्त 6 मंथसाठीचं इंटरेस्ट हे चार्ज केलं जाईल. राम इज इक्वल टू अमाऊंट ऑफ ड्रॉइंग ₹20,000 multiplied by 12 by 100 and interest is charged for 6 months, so multiplied by 6 by 12 is equal to ₹1,200. Sham is equal to 12,000 multiplied by 12 by 100 multiplied by 6 by 12 is equal to ₹720. Transfer to partner's current account debit side as to interest on drawings account ₹1,200 and ₹720. Next, Ram gets salary of ₹3,000 per month. रामला दर महिन्याला 3,000 रुपये सॅलरी द्यायची आहे. वर्किंग नोट नंबर 3 तयार करू. कॅल्क्युलेशन ऑफ सॅलरी. राम इज इक्वल टू ₹3,000 multiplied by 12 months is equal to ₹36,000. Partners current account credit side by salary ₹36,000. इथे सॅलरी फक्त रामला दिलेली आहे, म्हणून रामच्या कॉलममध्ये अमाऊंट येणार, श्यामच्या कॉलममध्ये येणार नाही. नेक्स्ट, श्याम इज एंटायटल्ड टू गेट कमिशन ॲट अ रेट 3% ऑन नेट सेल्स विच इज ₹6 लाख. नेट सेल्स म्हणजे 6 लाख रुपयांच्या 3% कमिशन हे श्यामला द्यायचं आहे, म्हणून वर्किंग नोट नंबर 4, कॅल्क्युलेशन ऑफ कमिशन. श्याम इज इक्वल टू ₹6 lakh multiplied by 3 by 100 is equal to 18,000. पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कमिशन अकाउंट, श्यामच्या कॉलम खाली ₹18,000. द फर्म्स प्रॉफिट इज ₹1,20,000. आता हा जो प्रॉफिट आहे तो आपण राम आणि श्याम यांना 3:2 मध्ये वाटणार आहोत, म्हणून वर्किंग नोट नंबर 5, calculation for distribution of profit. Ram is equal to 1,20,000 multiplied by 3 by 5 is equal to 72,000. Sham is equal to ₹1,20,000 multiplied by 2 by 5 is equal to ₹48,000. Partners current account credit side by profit and loss account ₹72,000 and 48,000. अशा पद्धतीने आपण सर्व ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले. पहिल्यांदा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करू. क्रेडिट साईडला फक्त एकच एंट्री आहे, म्हणून टोटल ₹1 lakh and ₹50,000. डेबिटला कोणतीही एंट्री नाही, म्हणून टू बॅलन्स कॅरीड डाऊन ₹1 lakh and ₹50,000. पार्टनर्स करंट अकाउंटची क्रेडिट साईड जास्त आहे, म्हणून आपण पहिल्यांदा तिची टोटल करू. ₹1,18,000 and ₹71,000. 1,18,000 मधून रामची डेबिट साईडची टोटल अमाऊंट 21,200 लेस करू. बॅलन्स इज ₹96,800. आणि श्यामच्या बाबतीत 71,000 मधून 12,720 मायनस करू. बॅलन्स 58,280. टू बॅलन्स कॅरीड डाऊन 96,800 अँड 58,280. अशा पद्धतीने आपण फिक्स्ड कॅपिटल मेथडनुसार प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं. आता फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार सॉल्व्ह करू. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार फक्त पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार केलं जातं. पार्टनरशी जेवढे ट्रान्झॅक्शन्स रिलेटेड आहेत त्या सर्वांची नोंद या कॅपिटल अकाउंटला केली जाते. यामुळे दरवर्षी
या कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स फ्लक्च्युएट होतो म्हणजेच बदलत राहतो. या मेथडनुसार आपण एकच अकाउंट तयार करणार आहोत, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. डेबिट साइड, क्रेडिट साइड, कॉलम्स पर्टिक्युलर्स, राम रुपीज, श्याम रुपीज, पर्टिक्युलर्स, राम रुपीज, श्याम रुपीज. प्रॉब्लेम्स पुन्हा सुरुवातीपासून पाहूया. आता आपल्याकडे वर्किंग नोट्स तयार आहेत, त्यामुळे आपण त्या पुन्हा इथे वापरू शकतो. प्रॉब्लेम: राम अँड श्याम आर पार्टनर्स sharing profits and losses in the ratio 3:2. On 1st April 2019, the capital balances are Ram rupees 1 lakh and Sham rupees 50,000. Partners capital accountच्या credit sideला buy balance brought down rupees 1 lakh and rupees 50,000. Their drawings are rupees 20,000 and 12,000 respectively. Drawings are recorded on debit side of partners capital account as two drawings account, rupees 20,000 and rupees 12,000. As per the agreement, partners are allowed to 10% interest on capital. Working note number 1, calculation of interest on capital, Ram rupees 10,000 and Sham rupees 5,000. Transfer to credit side of partners capital account, buy interest on capital, rupees 10,000 and rupees 5,000. Next, interest on drawing is to be charged at 12% per annum. Working note number 2, calculation of interest on drawings, Ram rupees 1,200 and Sham rupees 720. Transferred to debit side of partners capital account as to interest on drawings account, rupees 1,200 and rupees 720. Ram gets salary of rupees 3,000 per month. Working note number 3, calculation of salary, Ram salary is rupees 36,000. Credit side of partners capital account, buy salary account, rupees 36,000. Sham is entitled to get commission at a rate 3% on net sales, which is rupees 6 lakh. Working note number 4, calculation of commission, Sham's commission is rupees 18,000. Credit side of partners capital account, buy commission account, rupees 18,000. The firm's profit is rupees 1,20,000. Working note number 5, calculation for distribution of profit, Ram rupees 72,000 and Sham rupees 48,000. Transferred to credit side of partners capital account, buy profit and loss account, rupees 72,000 and rupees 48,000. सगळे ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड झाले आहेत. क्रेडिट साईडच्या अमाऊंट जास्त दिसत आहेत, म्हणून पहिल्यांदा क्रेडिट साईड टोटल करू. टोटल इज रुपीज 2,18,000 अँड रुपीज 1,21,000. डेबिटच्या अमाऊंट्स वजा केल्यानंतर राम यांचा बॅलन्स रुपीज 1,96,800 तर श्याम यांचा बॅलन्स रुपीज 1,08,280. अशा पद्धतीने फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड या दोन्ही मेथडनुसार हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला. अपेक्षा आहे तुम्हाला सर्वांना हा समजला असेल. थँक्यू.